नमस्कार, मी माधुरी वैद्य. नमस्कार, मी उमेश चव्हाण. उमेशजी, आज आपण जो योग करणार आहोत त्या योगाची माहिती म्हणजे त्यातले श्लोक आणि त्याचा अर्थ तुम्ही आम्हाला सांगणार आहात. बरोबर आहे? हा योग आहे ध्यानयोग. यातला एक श्लोक मी बघितला, जितात्मना प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. हेच शब्द पुन्हा पुन्हा भगवद्गीतेतल्या कोणत्या ना कोणत्या तरी अध्यायात येतातच आहे. ज्याप्रमाणे भक्तियोगात भगवंतांना अर्जुन प्रश्न विचारतात की भगवंताला कोणत्या प्रकारचा भक्त प्रिय आहे, त्याचं जे स्पष्टीकरण भगवंत देतात ते 5 श्लोकांमध्ये आहे. आणि त्यातलाच एक श्लोक आहे, समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. पुन्हा गुणत्रय विभाग योगामध्ये अर्जुन असा प्रश्न विचारतो की जर सत्व, रज आणि तम म्हणजे सत्वगुणात सुद्धा अडकायचं नाहीये, या तिन्ही गुणांच्या पलीकडे जायचंय, तर असा गुणातीत झालेला मनुष्य कसा ओळखावा. तेव्हा भगवंत पुन्हा 5 श्लोकामध्येच ते स्पष्ट करतात. आणि त्यातलेच श्लोक आहेत. त्यातल्या एका श्लोकाचा मला वाटतं पहिले 2 चरण असे आहेत, समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचनः तुल्य प्रिया प्रियोधीर स्तुल्य निंदात्म संस्तुती. बरोबर. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक श्लोक आहे, मानापमानयो तुल्यो मित्रारी पक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीतस्य उच्यते. म्हणजे हे जे शब्द आहेत, या शब्दांचा अर्थच असा आहे की सर्व इंद्रियांवर जो नियंत्रण ठेवतो आणि फक्त परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन होतो, एकनिष्ठ होऊन तोच परमेश्वराला प्राप्त होतो. पण हे सामान्य लोकांना तर इतक्या पटकन येणं शक्य नाही आहे. आणि त्यामुळे परमेश्वर सांगतात तुम्ही सतत अभ्यास करत राहायला पाहिजे. आणि तेच या अध्यायात सुद्धा सांगितलंय की योगामध्ये तुम्ही एकाग्र होण्यासाठी, योगावर आरूढ होण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न केले पाहिजेत. आणि तरच तुम्ही सर्व इंद्रियांवर तर नियंत्रण मिळवालच, पण त्याचबरोबर तुम्हाला शांती मिळेल. बरोबर आहे ना? आणि परमात्माही प्राप्त होईल. बरोबर. मग आता सुरुवात करणार? हो, नक्कीच. नमस्कार. ताईंनी खूपच छानच सांगितलं 6व्या अध्यायाबद्दल. 6वा अध्याय काही ठिकाणी या अध्यायाला आत्मसंयम योगही म्हणतात, काही ठिकाणी ध्यानयोग म्हणतात. भगवान श्रीकृष्ण या अध्यायामध्ये सुरुवातीला म्हणतात की अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति स संन्यासीच्या योगीच न निर्न चाक्रिय. म्हणजे जो कर्मफळांवरती अवलंबून न राहता कर्म करत असतो तोच संन्यासी आणि तोच योगी आहे. अग्नी किंवा क्रियांचा त्याग करून जो चालतो किंवा तो राहतो त्या व्यक्तीला योगी किंवा संन्यासी म्हणत नाही. तर थोडक्यात जो कर्माच्या फळांचा त्याग करून कर्म करत असतो त्या व्यक्तीला संन्यासी किंवा योगी असं भगवान श्रीकृष्णांनी म्हटलेलं आहे. पुढे ते म्हणतात की यम संन्यासमिती प्राहुर योगम तम युद्धी पांडव न ह्या संन्यासचा संकल्पो योगी भौतिक कशन. म्हणजे ज्याला संन्यास म्हणतात तोच योग आहे आणि संकल्पातून संन्यास घेतल्याशिवाय कोणी योगी होत नाही. पुढे ते म्हणतात की आरूढ मुनीवर योगम कर्म कारण उच्यते योगारूढ तस्यैव श्रम कारण उच्यते. म्हणजे योगामध्ये आरूढ होण्याची इच्छा असलेल्या मुनींसाठी कर्म हेच साधन आहे आणि योगामध्ये जे आरूढ झालेले आहेत त्यांच्यासाठी श्रम म्हणजे इंद्रियांचा निग्रह, संयम हेच कारण आहे किंवा साधन आहे. पुढे ते म्हणतात की यदाही न इंद्रियार्थेषु न कर्म सुनुषज्यते सर्व संकल्प संन्यासी योगारूढ तदोच्यते. म्हणजे जेव्हा मनुष्य इंद्रियांच्या विषयांमध्ये आसक्त होत नाही, त्याचप्रमाणे तो कर्मात देखील कधी आसक्त होत नाही, तेव्हा सर्व संकल्पाचा त्याग करणाऱ्या संन्यासाला योगारूढ असं भगवान श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे. पुढे ते म्हणतात की उद्धरेदात्मनात्मानम नात्मानम वसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मना.
म्हणजे मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःचा उद्धार केला पाहिजे, स्वतःची अधोगती कधीही करू नये. कारण मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आणि स्वतःच स्वतःचा शत्रू असतो. बरोबर. पुढे ते म्हणतात की बंधुरात्मक मनस्तस्य येनात्मैव आत्मनाजित अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत. मनुष्याने आपल्या मनाला कंट्रोलमध्ये करून म्हणजे ताब्यामध्ये ठेवून जो मनुष्य चालत असतो तो मनुष्य म्हणजे त्याचं जे मन आहे त्याचं मन खऱ्या अर्थाने त्याचं मित्र असतं. आणि ज्याचं मन ताब्यामध्ये नाही, कंट्रोलमध्ये नाही, त्याचं मन त्याचं खरं म्हणजे शत्रू असतं. जितात मन प्रशांतस्य परमात्मा समाहित शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानियो. ज्याने आपलं मन ताब्यात ठेवलेलं आहे, कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे, ज्याने आपलं अंतःकरण ताब्यामध्ये ठेवलेलं आहे, त्याला शांती प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे त्याला परमात्मा देखील प्राप्त होत असतो. असा मनुष्य शीत उष्ण, सुख दुःख, मान अपमान यामध्ये सर्वांमध्ये समभाव राखत असतो. पुढे म्हणतात की ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेंद्रिय युक्त इति उच्यते योगी समलोष्टाश्म कांचन. म्हणजे ज्याचं अंतःकरण ज्ञान आणि विज्ञानाने तृप्त झालेलं आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवलेला आहे आणि ज्याच्यासाठी दगड, माती किंवा सोनं एक समान आहे, असा मनुष्य युक्त म्हणजे परमेश्वराला प्राप्त झालेला आहे, असं भगवान श्रीकृष्ण इथे म्हणतात आपल्याला. पुढे ते म्हणतात 9व्या श्लोकामध्ये की सुहृन् मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेषवंदषु साधुष्वपीच पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. ते म्हणतात की जो सुहृदय मनुष्य, मित्र आणि शत्रू, तटस्थ आणि मध्यस्थ, द्वेषी आणि हितचिंतक, साधू आणि पापी या सर्वांना एक समान भावनेने पाहत असतो, तो मनुष्य श्रेष्ठ आहे. आणि 10व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की योगी युंजित सततम आत्मानं रहस्य स्थित एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. म्हणजे आता इथून भगवान श्रीकृष्ण योगाचा अभ्यास कशा प्रकारे करावा याबद्दल सांगत आहेत. ते म्हणतात की मन आणि इंद्रियांसहित शरीर ताब्यात ठेवलेल्या, आशारहित आणि संग्रह कोणत्याही प्रकारचा संग्रह न करणाऱ्या योगाने एकांतामध्ये राहून आत्म्याला नेहमी परमात्म्यामध्ये लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पवित्र जागेवर गवत, कापड आणि मृगचर्म अंतरून एक आसन स्थित करावं आणि ते आसन जास्त उंचही असू नये आणि जास्त खालीही असू नये. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मन नात्युच्छ्रितम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम. पुढे ते म्हणतात की तत्रैकाग्रम मनकृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया उपविश्वासनेयम जाद योगम आत्मविशुद्ध आहे. म्हणजे त्यानंतर त्या आसनावरती बसून योगाला मनाला एकाग्र करावं आणि चित्त आणि इंद्रियांच्या क्रियांना वशमध्ये करून आत्मशुद्धीसाठी, स्वतःच्या आत्माच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास केला पाहिजे, असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. अभ्यास केला पाहिजे ही खूप महत्वाची गोष्ट भगवान श्रीकृष्णाने इथे सांगितलेली आहे. पुढे ते म्हणतात की समम काय शिरोगृहम धारेन्नचलम स्थिरम संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशशानव लोकयन. म्हणजे शरीर, डोकं आणि मान एका सरळ रेषेमध्ये ठेवून अचल राहावं आणि स्वतःच्या नाकाच्या शेंड्याकडे लक्ष देऊन अन्य कोणत्याही दिशेला पाहू नये. अशा प्रकारे एकाग्रचित्त होऊन ध्यानाच्या सुरुवातीला किंवा ध्यानाचा प्रारंभ करावा, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात की प्रशांत आत्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रत स्थित मन संयम्य मच्चित्तो युक्त असित मत्पर. म्हणजे शांत अंतःकरणाने निर्भय होऊन आणि ब्रह्मचर्य व्रतामध्ये स्थित होऊन मनाला एकाग्र करून आणि चित्ताला माझ्यामध्ये लावून मलाच परम लक्ष समजून बसलं पाहिजे. याप्रमाणे मनाला नेहमी संयमित करण्याचा अभ्यास करणारा जो योगी आहे तो माझ्यामध्ये स्थित असलेल्या परम मोक्ष स्वरूप शांतीला प्राप्त होत असतो, असं भगवान श्रीकृष्णाने येथे आपल्याला सांगितलेलं आहे की युंजनेवम सदात्मानम योगी नियतमानस शांतीम निर्वाण परमाम मत संस्थामध्ये गच्छती. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अशा प्रकारचा जो योग आहे तो जास्त खाणाऱ्याला किंवा कमी खाणाऱ्याला, जास्त झोपणाऱ्याला किंवा एकदम कमी झोपणाऱ्याला कधी साध्य होत नसतो. तर हा योग कुणाला प्राप्त होतो ते भगवान श्रीकृष्णाने 17व्या श्लोकामध्ये येथे सांगितलेलं आहे. ते म्हणतात की युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्न बोधस्य योग भोवती दुःख. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो यथायोग्य आहार, विहार, कर्म, निद्रा किंवा जागरण किंवा अशा प्रकारचे सर्व क्रिया बॅलन्स मध्ये करतो, म्हणजे समप्रमाणात करतो, त्याचा जो या सर्व क्रियांमुळे त्याचं सर्व प्रकारचे दुःख आहे त्याचा नाश होतो. अशा प्रकारे
भगवान श्रीकृष्णाने हा 17वा श्लोक येथे आपल्याला समजवलेला आहे. खूप छान उमेशजी. आता पुढच्या भागामध्ये आपण पुढचे जे मला वाटतं 47 श्लोक आहेत. हो, बरोबर? टोटल 47. त्यामुळे त्याचे पुढचे जे श्लोक आहेत आणि त्यांचे अर्थ अर्थ आपण जाणून घेऊया. नक्कीच नक्कीच. तेव्हा पुन्हा भेटूया. नमस्कार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.